आपण आजोला का बनवतोय तर पहिल्यांदा आजोला काय हे समजून घेऊया. तर शेवाळ सदृश अशी वनस्पती आहे. शेवाळासारखी दिसणारी वनस्पती आहे. तुम्ही पुदिन्याची पानं बघितली तर ही पुदिन्याच्या पाण्यासारखी दिसणारी ही वनस्पती आहे. आणि शेवाळ तुम्ही पाहिले, शेवाळ कसं आहे, पाणी तिथं जास्त दिवस साठून राहिलं त्याच्यामध्ये शेवाळ पडते. हिरव्या रंगाची एक वनस्पती आहे. तर शेवाळ सदृश वनस्पती आहे ॲझोला. आपण आपल्याला आपल्या घरी गोठ्यामध्ये ॲझोलाचं उत्पादन घ्यायचं आहे. कशासाठी घ्यायचं तर खनिज मिश्रणावर खर्च कमी करण्यासाठी आपल्याला ॲझोलाचं उत्पादन घ्यायचं आहे. बरोबर, खनिज मिश्रणावरील खर्च कमी करणे. खनिज मिश्रणावरील खर्च कमी करण्यासाठी ॲझोला उत्पादन हे घ्यायचं आहे. तर याचे एक सिस्टम आहे, त्या सिस्टमने ही वनस्पती आपल्याला करायची किंवा बनवायची आहे. तर याच्यासाठी जसं मगाकडे आपण साईज बघितला तसं याच्यासाठी एक बेड आहे. तर त्या बेडची साईज आहे 7, 4 आणि 1.5. 7, 4, 1.5 या साईज मध्ये आपल्याला हा एक बेड बनवायचा. लांबी 7 फूट आहे, 4 फूट रुंद आहे आणि खोली आहे ती 1.5 फूट आहे. त्या टाईपचा हा एक बेड आहे. हा बेड ज्या ठिकाणी आपण बनवतो तर त्या ठिकाणी माती समतल करून घ्यायची आहे. हे असे बेड जमिनीत पण आपण बनवू शकतो. खड्डा घेऊन 1.5 फुटाचा खड्डा खाली घेतला तर जमीन हे बनते. शिवाय त्याचबरोबर आपण प्लेन जमिनीवर तुम्ही असे बांधकाम करून 1.5 फूट उंचीचे या साईजमध्ये उंच बांधकाम केला तरी देखील त्या ठिकाणी हाऊस बनते. तर हे बेडचे 2 प्रकार आहेत. 2 टाईपचं बेड याच्यामध्ये करता येते. हे बेडचे प्रकार आहेत. तर या साईजच्या खड्ड्यामध्ये आपल्याला काही वस्तू लागणार आहे, काही मटेरियल लागणार आहे. तर ते कोणतं आहे तर माती. हे माती टाकायची आहे. ही 15 किलो माती आहे. तर ही माती कुठली घ्यायची आपल्याला तर वाघुळाची किंवा बांधाची ह्या 2 ठिकाणची माती घ्यायची आहे. याच्यात टाकायला 15 किलो माती मोजून मदत करून घ्यायची आहे. ही माती काय करायचंय चाळून घ्यायचे. त्याची काडी कचरा दगड खडे वगैरे जे काय असेल ते सगळं काढून स्वच्छ करायचे. चाळून घेऊन याच्यामध्ये समतल टाकायचे, सगळीकडे समान पसरून टाकायचे. ठीक आहे, हे एक आहे. त्यानंतर शेण 5 किलो शेण लागणार आहे आपल्याला. आता आपण जे शेण घेतोय त्या जनावरांपासून शेण घेणार आहोत. त्या जनावरांना दंतांचा डोस 1 महिन्याच्या अगोदर दिलेला असला पाहिजे, त्याच जनावरांचं घ्यायचं आहे. शिवाय हे शेण 3-4 दिवस अगोदरचं घ्यायचं आहे. 3-4 दिवसाच्या अगोदरचं. म्हणजे आज टाकले हे आजच्याच घ्यायचं का नाही घ्यायचं, आजच्याच नाही घ्यायचं. 5 दिवस झालाय, थोडं सुकलेलं आहे, वाळायला ह्या टाईपचं शेण घ्यायचं. तर हे शेण घेतोय 5 किलो. त्यानंतर पाणी 5 लिटर. आता हे शेण आहे, हे शेण आणि पाणी या दोघांची स्लरी बनवायची. ठीक आहे. त्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट. सिंगल सुपर फॉस्फेट आणि मायक्रो मिनरल. हे 150 मिली घ्यायचं आहे. हे 20 ग्रॅम घ्यायचं. सिंगल सुपर फॉस्फेट हे 20 ग्रॅम घ्यायचं आहे. मायक्रो मिनरल आहे ते 150 मिली घ्यायचं आहे. आणि एकूण ह्या 5 वस्तू आहेत. ह्या 5 वस्तू काय करायचं सुरुवातीला समतल करून घ्यायचं आहे. आतमध्ये तुम्ही जमिनीत जर हे केलं असेल खड्डा तर काय करायचं पॉलिथिनचा पेपर टाकून घ्यायचं. तर 6 इंच पाणी टाकलं बरोबर. त्याच्यामध्ये अगोदर ही माती आपण टाकून घेतली, त्यानंतर पाणी टाकले बरोबर. पुन्हा काय करूया आपण ही शेण जे आहे ते शेणाची स्लरी केली पाण्यासोबत ती सगळीकडे पसरून टाकूया. पाण्याच्या अगोदर पण हे टाकता येते. तर पाणी शेण आणि पाणी याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे. सिंगल सुपर फॉस्फेट आहे आणि मायक्रो मिनरल आहे. हे देखील याच्यामध्ये
टाकायचं सगळीकडे थोडं थोडं करून टाकायचं, एका जागेवर टाकायचं नाही. मायक्रोनल पण टाकली 150 मिली. त्यानंतर पाणी सोडावं. हे सगळ्या वस्तू टाकल्यावर पाणी सोडा. पाणी सोडताना काय करायचं, हळू पाणी सोडायचं, म्हणजे असं प्रेशरच्या पाईपने जर पाणी सोडलं तर आणि माती या बाजूला जाईल किंवा इकडं इथे खड्डा होईल त्या ठिकाणी चढवलं ते समजून राहणार नाही. आणि जर ह्याच्यामध्ये पुन्हा काही काळी कचरा वगैरे पाण्यात जर दिसून आलं तर ते सगळं काढून घ्यायचं, चाळणीच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे. आता हे 4 फूट रुंद आहे, म्हणजे आपला हात साधारणतः 2 फुटाच्या पुढे आहे. तर या बाजूने तुम्ही 2 फुटापासून जे कचरा असेल ते पण काढून घेऊ शकता. त्या बाजूने पुन्हा फिरतायचं तुम्ही त्या बाजूने कचरा काढून घेऊ शकता. आणि त्यानंतर 6 नंबरला याच्यामध्ये काय सोडायचं आहे, हे अल्सोला कल्चर सोडायचं. एक कल्चर 1 किलो एवढं सोडायचं आहे. कल्चर किती टाकायचं आहे त्याच्यामध्ये, 1 किलो कल्चर टाकायचं आहे. ह्या 7-4 बेडच्या बेडच्या साईजमध्ये 1 किलो कल्चर हे थोडंसं होतं आहे. हे कल्चर म्हणजे काय आहे की जसं आपण ऊस लावतोय तर मला वाटतं ऊसाच्याच कांड्या जमिनीत खोदतोय, बरोबर की नाही. तसंच हे कल्चर आहे. अजून नावाची वनस्पती आहे जी अगोदर ते बेडमधून आणली, आणताना त्याला पाण्यासोबत जाण्याचे, कोरड्या आणायचे नाही. कोरडा आणलं किंवा कोरडं केलं तरी खराब होऊन जाईल. पाण्यासोबत जाणं आपल्या शेजारी किंवा इतर विकत आणलं पाण्यामध्ये कॅरीबॅगमध्ये किंवा बॉक्समध्ये पाण्याच्या हे घेऊन यायचं आहे आणि याच्यामध्ये टाकायचं आहे, सगळीकडे पसरून टाकायचं आहे. आता ही शेवाळ सदृश वनस्पती आहे. पुदिन्याची पानं कशी असतात त्या साईजची पानं याची असते. तर ही पानं याच्यामध्ये पडली, कधी उलटी पडतात कधी सुलटी पडली असते. सगळी पानं सरळ पडतील असं नाही, त्याच्या मुळात खाली होणं गरजेचं आहे, तेव्हा ती वनस्पती मोठी होणार आहे. तर काही उलटी पडली काही सुलटी पडली असं गृहीत धरूया. तर त्याला काय करायचंय, एक पाण्याची झाडी असते नाही, गाडीला पाणी द्यायची. त्या झाडीच्या सहाय्याने या पानावर कल्चरवर पाण्याचं सोडायचं आहे किंवा पाणी थोडं थोडं टाकायचं. त्यामुळे सगळी पानं सरळ होतील, सुलटी होतील आणि खालच्या बाजूला मुळा जातील. एका महिन्यामध्ये हा जो बेड आहे का तो एका महिन्यामध्ये पूर्ण होईल, गच्च भरून जाईल. आणि जर दिवसाला पुन्हा तुम्हाला दिवसाला 2 किलो इतकं, दिवसाला 2 किलो एका महिन्याच्या नंतर ते उत्पादन त्याचं मिळून जाईल तुम्हाला. तर ही उत्पादनाची लेवल आहे. अशा टाईपने हा आजूला बनतोय. आज कल्चर टाकलं तर 1 महिना लागते पूर्ण गच्च भरायला, आणि एकदा काढून घेतलं तर पूर्ण दिवसाला पुन्हा 2-2 किलो कल्चर त्याच्यातून मिळून जाते. तर आपण जनावरांना किंवा शेळ्यांना काय सांगितले का की खनिज मिश्रणाची पावडर किती द्या असं बोललो, 20 ग्रॅम खनिज मिश्रणाची पावडर एवढी द्या. तर तुमच्याकडे 2 किलो हे मटेरियल बनणार आहे. तर हे याच्यामध्ये कोणते घटक असतात, तर जी छोटे छोटे घटक आहे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयरॉन, झिंक, हे जे सगळे खनिज आहेत ती सगळी खनिज याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असतात. साधारणपणे जी खनिज मिश्रणाची पावडर आपण बाजारात विकत घेऊया तर ती 700 ते 1000 रुपये किलोच्या दराने भेटते किंवा मिळते. आणि आपल्याला हे 20 ते 30 पैसे किलो त्या दराने आपल्या घरी हे आपण बनवू शकतो. या पद्धतीने एक कल्चर बनवायचं आहे. जेव्हा एक भरलेलं कल्चर आहे आपण काढणी कशी करायची आहे, तर जसं मागाशी मला की ह्या बाजूने हात आपला अर्ध्यापर्यंत जातो, ह्या बाजूने देखील हात आपला अर्ध्यापर्यंत जाऊ शकतो. तर चाळणी आपल्याकडे चाळण्याची दांडणी व्हायची, त्या चाळणीने काय करायचं, थोडं काढून घ्यायचं आहे. एक पेपर उन्हामध्ये टाकायचं, वर्तमानपत्र, आणि त्याच्यामध्ये 1 तासभरात ऊन लावले थोडंसं सुकू द्यायचं आहे. कारण याचे शेणमध्ये वगैरे किंवा औषध असतं, त्याचा वास असू शकतो, जनावर खायला गजत नाही. म्हणून सुरुवातीला काय करायचं आहे, 10 ग्रॅम, 20 ग्रॅम, 30 ग्रॅम त्या टाईपने सुरुवात करायची आहे. आणि ती खनिज मिश्रणाची गरज आहे, ज्या ज्या जनावर जेवढं रेफर केलं आहे त्यानुसार ते ग्रॅममध्ये आपण हळूहळू त्यांना द्यायचं आहे. जो खुराक तुम्ही त्याला देत आहे, सुग्रास असेल किंवा पेंड असेल, काय भुसा असेल, भरडा असेल, त्या पण टाईपचं खुराक तुम्ही तुमच्या जनावरांना शेळ्यांना वापरायला लागले त्याच्यामध्ये हे मिक्स करायचं आहे. सुरुवातीला मिक्स करतात 10 ग्रॅम. 10 ग्रॅम म्हणजे 1 तोळा. 1 तोळा म्हणजे किती असतं वजन, अगदी किरकोळ असतं. तर एवढे वजन म्हणजे याच्यापासून सुरुवात करा. आणि शेळीला तुम्ही हे मोठ्या जनावराला वगैरे सगळ्यांना देऊ शकतो. कोंबड्या जेवढी जनावरं तुमच्या गोट्यामध्ये उपलब्ध आहेत तर ते आवडीने खातात. आणि हे दिल्यामुळे खनिज मिश्रणाच्यावर मला जो खर्च आहे तो टाळला जाईल. खनिज मिश्रणाची गरज आहे शरीराला ती देखील पूर्ण होईल. या टाईपने अजूनच उत्पादन आपण घ्यावं. आणि हे अतिशय फायदेशीर आहे. आपल्याच गोट्यामध्ये सर्व मटेरियल मिळू शकते. याच्यातील सिंगल सुपर फॉस्फेट तुम्हाला खतं बी बियाणं या दुकानामध्ये मिळून जाईल. मायक्रोमिनरलाइट देखील तिथे भेटून जाईल. कल्चर जे आहे हीच वनस्पती आहे जी तुम्हाला कृषी विभागाकडे मिळून जाते. आणि माती, सेल, पाणी हे तर सगळं तुमचं ऑलरेडी तयारच आहे. बेडची साईज आहे ती 7 × 8 आहे.
काही बेड जमिनीच्या वर आपण मिठाचा किंवा भिंती करून त्यामध्ये करू शकतोय, काही बेड जमिनीमध्ये फेट्या करू शकतो. एका महिन्यामध्ये हा पूर्ण बेड पॅक होतोय, म्हणजे उत्पादनाचं मोठं होत जातंय. त्यानंतर तुम्ही चाळीच्या साह्याने काढून घ्या, थोडंसं ऊन लावा आणि शेळ्यांना खायला द्या. तर 1 महिना लागेल हा पूर्ण भरला. त्यानंतर दर दिवसाला हे 2 किलो एवढं उत्पादन याच्यापासून मिळतंय. तर ह्याच्या मागचा जो सगळा खर्च आहे तर तो आपला 20-30 पैसे किलो ह्या दराने होतोय. म्हणजे खनिज मिश्रणाची पावडर जी 600 रुपये 1000 रुपये मी घेणार आहे, त्यापेक्षा हे मला नक्की परवडेल. आणि खनिज मिश्रणावर खर्च मी अशा टाईपने कमी करतोय आणि माझा जो नफा आहे, नफ्यातले माझे पैसे ते मी ह्या टाईपने असे वाढवतोय. अशा आयडिया घेऊन हा बिझनेस मी पुढे नेतो. ठीक आहे.